औरंगजेबाला याच मातीमध्ये जिरवणाऱ्या आणि गाडणाऱ्या एक राणी होती, म्हणजेच तारा राणी. मग ह्या तारा राणी नेमक्या होत्या कोण? आज आपण त्यांचा इतिहास पाहूया. जर आपण मराठ्यांचा इतिहास अगदी व्यवस्थितपणे बघितला ना, तर आपल्याला त्याच्यामध्ये एक गोष्ट नक्कीच लक्षात येते, ती म्हणजे मुघल साम्राज्याचं, म्हणजेच मुघलांच्या साम्राज्याचं सर्वात जास्त नुकसान कोणत्या काळी झालं? तर महाराणी ताराबाईंच्या काळात झालं, म्हणजेच 1700 ते 1707 या काळात झालं. पण महाराणी ताराबाई या तर खरं काही राजकर्त्या वगैरे नव्हत्या, पण पुढे काय झाले, आपल्या पतीच्या निधनानंतर राज्य त्यांच्याकडे आपोआपच आलं. कारण तेव्हा राज्य पाहण्यासाठी दुसरे कोण उरलेले राहिले नव्हते. मग त्या सत्ता सांभाळू लागल्या, पण तरी देखील त्यांनी मुघल साम्राज्याला आणि औरंगजेबाला सगळ्यात जास्त मोठे धक्के दिले. मग ते धक्के कसे दिले? तर मुघलांचं सगळ्यात जास्त नुकसान त्यांनी केले आणि आलमगीर म्हणून घेणाऱ्या त्या औरंगजेबाला त्यांनी मृत्यूचा खड्डा देखील महाराष्ट्राच्या मातीमध्येच खोदला. 8 वर्षांच्या काळात अगदी एकतर्फी वाटणाऱ्या लढाईला बदलून ताराराणींनी औरंगजेबाला चेक आणि मेट केलं. त्यासाठी त्यांनी कोणती युक्ती वापरली, कोणत्या प्रकारचं राजकारण केलं, ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला माहिती जर नसेल की ताराराणी कोण होत्या, तर त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सेनापती होते. त्या सेनापतीचे नाव हंबीरराव मोहिते यांच्या ताराराणी ही मुलगी होत्या, म्हणजेच त्यांच्या ह्या कन्यारत्न होत्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या राजा असण्याच्या काळात संभाजी महाराजांनी आपली आई म्हणजेच सोयराबाई यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच राजाराम महाराजांसाठी ताराराणीचा हात हंबीरराव मोहिते म्हणजेच मामांकडे यांच्याकडे मागितला आणि हंबीरराव मोहिते देखील त्यासाठी ते तयार झाले. छत्रपती शिवरायांची सून होऊन मग महाराणी ताराबाई छत्रपतींच्या घरी आल्या. पुढे काही कालावधीनंतर छत्रपती संभाजी महाराजांचे 1689 साली हत्या झाल्यानंतर राजाराम महाराज म्हणजेच ताराराणीचे पती आणि छत्रपती संभाजी महाराजांचे बंधू यांच्या हाती राज्यकारभार गेला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी या दोघांनी महाराणी येसूबाईंच्या आज्ञेनुसार रायगड सोडला आणि ते दोघेही तमिळनाडूतल्या जिंजीला जाऊन राहिले. या काळातच थोड्याफार प्रमाणात राजकारभार ताराराणी पाहू लागल्या. मराठ्यातले काही वाद या काळात ताराराणींनी मिटवल्याच्या नोंदी इतिहासात आपल्याला सापडत आहेत. पण दुर्दैवाने ताराबाई फक्त 25 वर्षाच्या असताना 3 मार्च 1700 या दिवशी पुण्याजवळील सिंहगड येथे फुफ्फुसाच्या आजाराने ताराराणीचे पती म्हणजेच छत्रपती राजाराम महाराजांचे निधन झाले. छत्रपती राजाराम महाराज मराठा भोसले घराण्याचे हे तिसरे छत्रपती होते, पण त्यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्याचा भार ताराराणीच्या वर पडला. तेव्हा ताराराणीचा पुत्र म्हणजे दुसरे शिवाजी फक्त 4 वर्षाचे होते आणि औरंगजेबाने तुम्हाला माहितीच आहे की या काळात मराठ्यांचे जवळजवळ 70% राज्य जिंकलेलं होतं. मराठ्यांची राजधानी असणारे रायगड देखील औरंगजेबाच्या ताब्यात होता. मग ताराराणीने मात्र आपलं राज्य हाती घेतल्यानंतर औरंगजेबाविरुद्ध डायरेक्टली लढा न देता त्यांनी युक्ती लढायला सुरुवात केली. कारण याच वेळी बरोबर औरंगजेब देखील महाराष्ट्रात राहून वैतागलेला होता. त्याला आता महाराष्ट्र जिंकून घेऊन दिल्लीला जायचं होतं. तो आता स्वतःच किल्ले मोहिमेला उतरलेला देखील होता. म्हणजेच काय एक एक करून सर्व किल्ले आपणच घ्यायचे, हे युद्ध संपवायचं आणि दिल्लीला जायचं. त्यामुळे आता ही लढाई औरंगजेब विरुद्ध ताराराणी अशी एकच लढाई असणार होती. त्यामुळे ताराराणी त्यांच्या सैन्याची एक तुकडी मुघलांच्या नर्मदेच्या पलीकडच्या राज्यावर जाऊन हल्ले करायची, जसं की गुजरात, माळवा आणि उत्तर भारतातील इतर ठिकाणी. औरंगजेब काही गोष्टींमध्ये अतिशय हुशार होता. त्याचे सर्वात अगोदरचे मोर्चे लावले ते ताराराणीच्या माहेराला, म्हणजेच ताराराणीच्या माहेराचे वसंतगडाला. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ही माहिती असेल की किकडाड जवळ वसंतगड आहे. त्या वसंतगडाच्या पायथ्याला
तळवीर नावाचं गाव आहे आणि हेच तळवीर ताराराणीचं माहेर म्हणजेच हंबीरराव मोहिते यांचे गाव आहे. औरंगजेबाला सर्वात अगोदर वसंतगडाला मोर्चे लावले आणि वसंतगड जिंकून घेतला. त्याला वाटलं ताराराणी आता मोडून पडतील आणि शरण येतील, पण तसं काही झालं नाही. त्यानंतर औरंगजेब साताऱ्याच्या किल्ल्याला मोर्चे लावले. या काळात ताराराणी यांनी एक नवीन धोरण निर्माण केले होते, जी मराठ्यांच्या काळात ताराराणीने हे निर्माण केलेले धोरण, ज्यानुसार मराठी पुढे 5 ते 6 वर्ष वागत राहिले आणि त्यानुसार 1,00,000 सैन्य घेऊन आलेला औरंगजेब कोणत्याही किल्ल्याला येऊन चिटकला तरी किल्ल्यावरचे 500,000 पगड्यांनी काहीही करून तो किल्ला 6 महिने लढवायचा आणि पावसाळ्याच्या तोंडावर तो किल्ला औरंगजेबला देऊन टाकायचा. मग आता त्याप्रमाणे साताऱ्याच्या किल्ल्यावर काय झालं तर नोव्हेंबर 1699 पासून एप्रिल 1700 पर्यंत 6 महिने साताऱ्याचा किल्ला गणसावंत आणि कागरकर बंधूंनी लढवला आणि औरंगजेबाला सांगितले की एवढी जर रक्कम तुम्ही देत असाल तर किल्ला तुमच्या ताब्यात देतो. म्हणजेच थोडक्यात काही किल्ल्यावरचा आपलं सर्व सैन्य घेऊन मराठी पैसे देखील घेऊन सही सलामत किल्ल्यातून बाहेर पडायचे. कारण औरंगजेब देखील सैन्य म्हणजेच औरंगजेबचे जे सैन्य होते ते किल्ल्याभोवती 6-6 महिने बसून खूप थकलेले असायचे. त्यांना देखील लवकरात लवकर विजय हवा असायचा. त्यामुळे 50,000 काय, लाख काय, कधी कधी तर 2,00,000 रुपये देऊन औरंगजेब किल्ले विकत घ्यायचा. पण मराठी एक एक पैसे घेतल्याशिवाय किल्ले अजिबात सोडत नसत. त्याप्रमाणे साताऱ्याचा किल्ला सोडून दिला. अशा प्रकारांना मग किल्ले घेतल्यानंतर औरंगजेब त्या किल्ल्यावरती धनधान्य आणि रसद भरून ठेवायचा. काही नॉन महाराष्ट्रीयन लोकांना तो तिथे आणून ठेवायचा. तिथले किल्लेदार बनवायचा. मग पावसाळ्याचे 4-6 महिने मराठी आपापल्या गावी जायचे, शेती करायचे. पावसाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात युद्ध व्हायचं नाही. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर मराठ्यांचे 550 सैन्यांची एक तुकडी यायची, पुन्हा किल्ल्याला मोर्चा लावायची आणि चोर वाटेने किल्ल्यावरती प्रवेश करायची आणि औरंगजेबने किल्ल्यावर असणारे सैन्य कापून काढायची आणि किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायची. अशा प्रकारचे महिने महिने घालवून जिंकलेले किल्ला मराठी रातोरात परत घ्यायचे. त्यामुळे औरंगजेब मात्र वैतागून जायचा. अशा प्रकारे साताऱ्याचा किल्ला मुघलांना दिल्यानंतर ताराराणीच्या एका पत्रात एक वाक्य आहे. त्या ताराराणी असं म्हणतात की सातारा गेला तरी काय झाले, सातारा गेला तरी काय झाले, स्वामींच्या राज्यात 100 किल्ले आणि 40,000 सेना. औरंगजेबाने सातारा जरी घेतला तरी काय होईल, त्याचे पुढे आम्ही निर्मूलन जरूर करून घेईल. म्हणजे इतका ताराराणीला आत्मविश्वास होता की मराठ्यांनी त्यांच्या धोरणाप्रमाणे मराठ्यांची मग सातारा जवळच्या परळीचे किल्ला काही महिने लढवून मोगलांना विकत दिला. त्यानंतर मग पन्हाळा पुन्हा जवळजवळ 6 महिने लढवला आणि 1702 साली पावसाळ्याच्या तोंडावर औरंगजेबाला विकत घेऊन टाकला. अशाच प्रकारे पुन्हा विशाळगड, सिंहगड, रायगड, तोरणा अशा प्रत्येक किल्ल्याच्या बाबतीत हेच धोरण असायचं. विशाळगड जिंकून परत जाताना औरंगजेबाचे जे हाल झाले तसे हाल कधीच कोणाचे झाले नसतील. सह्याद्रीतल्या पावसाचं भयंकर रूप हे बादशहाला बघावं लागलं आणि हा विशाळगड तर आवर्जून म्हणजेच 2,00,000 रुपयात विकत घेतलेला होता. तेही विशाळगडाजवळ 7 ते 8 महिने घालवून त्याला विकत घेतलेले होते. किल्ल्या आणि सगळ्या किल्ल्यांपैकी सर्वात महाग किल्ला विशाळगड हा होता. राजगडाच्या किल्लेदारांना पावसाळ्याच्या अगोदर काही महिने किल्ला दिला होता. म्हणून ताराराणींनी त्या किल्लेदाराला खडसावलेले एक पत्रही उपलब्ध आहे. त्या पत्रामध्ये ताराराणी स्पष्ट विचारतात की अजून काही महिने पावसाळा येईपर्यंत किल्ला का भांडवला नाही. अशाच प्रकारे थोड्याच काळानंतर औरंगजेबाची पाठ वळल्यानंतर मराठ्यांनी 1705 मध्ये सिंहगड, वसंतगड, चंदन, वंदन हे किल्ले जिंकून घेतले. त्याआधीच मराठ्यांनी पन्हाळा आणि राजमाची देखील जिंकून घेतला होता. यापैकी काही किल्ले थोड्या काळासाठी औरंगजेबाकडे तर थोड्या काळासाठी मराठ्यांकडे राहत असेल. पण ताराराणीच्या या स्ट्रॅटेजीमुळे औरंगजेब मराठ्यांचे राज्य कधीच पूर्णपणे जिंकू शकला नव्हता.
खजिना रिकामा व्हायचा, त्याच वेळी त्याची हजारो लोक प्रत्येक मोहिमेत मरायची. 1705 साली औरंगजेब वाशिम खेडेच्या मोहिमेसाठी कर्नाटकडे वळल्यावर त्याने जिंकलेले जवळजवळ सगळे किल्ले मराठ्यांनी काढून घेतले. म्हणजे 1706 साली औरंगजेब जेव्हा अहमदनगरला आला, त्यावेळी त्यांनी जिंकलेले मराठ्यांचे साम्राज्य मराठ्यांनी सगळं परत मिळवलेलं होतं. शिवाय कृष्णाजी सावंत, नेमाजी शिंदे, धनाजी जाधव यांसारख्या सरदारांनी माळवा, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटकल्या काही भागात मोहिमा करून तो सगळा भाग पुन्हा लुटून तिथून चौथाई वसूल करायला सुरुवात केली होती. म्हणजेच एक प्रकारे अधिकृत राजे झाले होते. त्यामुळे ताराराणींनी केलेल्या दोन गोष्टींपैकी पहिली ऑफिसिव्ह डिफरन्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे औरंगजेबला थकून त्याला किल्ले विकत द्यायचे आणि पुन्हा काढून घ्यायचे. त्यामुळे जवळजवळ 25 वर्ष महाराष्ट्रात बसून राहिलेला मुघल सैन्य आणि औरंगजेब थकून गेला आणि स्वतःला आलमगीर म्हणून घेणारा औरंगजेब 20 फेब्रुवारी 1707 ला महाराष्ट्राच्या मातीत मरण पावला. ते देखील मराठ्याचं राज्य जसं होतं तसं असताना तो मेला, तेव्हा त्याच्याकडे मराठ्याच्या राज्याचा फक्त 20% भाग देखील शिल्लक राहिलेला नव्हता. औरंगजेबच्या मृत्यूच्या दिवशी मात्र औरंगजेब म्हणला, आपल्या मुस्लिममध्ये पुनर्जन्म नसतं, पण जर असेल तर पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ताराराणीसारख्या युद्धाबरोबर लढण्यासाठी परत येणार नाही. आता मात्र मराठी सगळीकडे महाराष्ट्रात तर होते, शिवाय ते गुजरात, कर्नाटक, माळवा, विदर्भ या सगळ्या प्रांतात पसरलेले देखील होते. ज्या गोष्टींसाठी औरंगजेब हे युद्ध करत होता, ती गोष्ट त्याला कधीच पूर्ण झाली नाही. त्याचं कारण म्हणजे महाराणी ताराराणींचं प्रॅक्टिकल पॉलिटिक्स. कारण भावनिक होऊन या किल्ल्यांना चिटकून बसल्या नाहीत. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. त्यामुळे त्यांनी औरंगजेबला किल्ले दिले आणि किल्ले परत देखील घेतले. आपली मनुष्यहानी करून घेतली नाही, कारण मराठ्यांकडे प्रचंड असा पैसा नव्हता. मराठ्यांच्याकडे प्रचंड असे मनुष्यबळ देखील नव्हतं. पण स्वराज्यासाठी जीव देणारी माणसं मराठ्याकडे होती. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्याला मिळवून दिली होती आणि ती राखण्याचं काम ताराराणी यांनी यशस्वीपणे केलं आणि ते गरजेचं होतं. म्हणून त्या औरंगजेबासमोर प्रचंड यशस्वी ठरल्या आणि म्हणूनच त्यांनी औरंगजेबच्या मुघल साम्राज्याचा खड्डा या मातीत काढला आणि औरंगजेबला गाडला. आपण देखील म्हणतो, ज्या प्रकारे औरंगजेबला अशा प्रकारे चेकमेट केलं. या सगळा इतिहास जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांबरोबर, मित्रांबरोबर शेअर करून पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल जीवनावरील इतिहास. धन्यवाद.